गेले 10-12 दिवस रांची येथे झारखंडचे विद्यार्थी JPSCच्या परीक्षेच्या पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करतायत. अत्यंत शांतपणे शिस्तीने हे आंदोलन चाललेलं आहे. आता डावी मंडळी हे आंदोलन हायजॅक करण्याच्या तयारीत आहेत. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन आयसाची अध्यक्षा नेहा बोरा ही आज म्हणजे 7 तारखेला रांचीला जाणार आहे. त्या ठिकाणी आयसा या विद्यार्थी संघटनेमार्फत विधान भवनावर मोर्चा नेणार आहेत. खरं तर आत्ता जे तिथे आंदोलनकारी आंदोलन करतायत त्यांनी 10 तारखेला विधान भवनावरचा मोर्चा हा ठरवलेला आहे. असं असताना हे 7 तारखेला आपला वेगळा मोर्चा का काढतायत? 10 तारखेच्या मोर्चात का सहभागी होत नाहीत? आणि नेहा बोरा तिथे मुख्यमंत्र्यांना 2 मागण्या करणार आहे. एक मागणी आहे विद्यार्थ्यांना भेटा. आता विद्यार्थी म्हणजे तिथे गेले इतके दिवस जे आंदोलन करतायत ते विद्यार्थी का ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन या डाव्या विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी? मग मुख्यमंत्री या संघटनेच्या विद्यार्थ्यांना भेटणार आणि मी विद्यार्थ्यांना भेटलो असं म्हणणार आणि जे गेले 10-12 दिवस शांतपणे आंदोलन करतायत त्यांना बाजूला ठेवणार. आणि मागण्या काय आहेत? विद्यार्थ्यांना भेटा. दिल्लीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना भेटायला वेळ द्या म्हणून मागणी केली नाही, त्यांनी थेट धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला. इथे ते राजीनामा का नाही मागत? नुसती भेटायला वेळ का मागतात? दुसरी त्यांची मागणी आहे की JPSCच्या ज्या परीक्षेचे पेपर फुटले ती पुन्हा घ्या, री एक्झाम घ्या. पण मग जेव्हा नीटची री एक्झाम घेतली त्याचा विरोध केला, त्याची टीका केली आणि इथे मात्र री एक्झाम घ्यायला सांगताय. हे परस्पर विरोधी भूमिका का? हा डावा दुटप्पीपणा आहे. आज सकाळी त्या ठिकाणी एक मुलगी आली होती. ती आंदोलनाच्या कक्षेच्या बाहेरच्या देशविघातक घोषणा द्यायला लागली. तिला जेव्हा अडवलं तेव्हा ती भांडायला लागली. तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढाच माझाही अधिकार आहे असं म्हणायला लागली. मग यांनी सांगितलं देशविघातक आणि आंदोलनाच्या कक्षेच्या बाहेरच्या घोषणा द्यायच्या नाही, तर तिने भांडण सुरू ठेवलं. डाव्या लोकांना झारखंडचं आंदोलन हायजॅक करायचं आहे, तसा त्यांचा प्रयत्न आहे. हा लक्षात घेण्याचा विषय आहे.